today we are going to discuss the next part of the integration, that is integration by partial fraction. Now हे जे बीट आहे हे जे पार्शियल फ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये तीन केस आहेत, केस 1, केस 2 अँड केस 3. त्यापैकी केस 1 आहे if denominator contains linear non repeated factors. ही केस 1 आहे. आता केस 1 आणि केस 2 ह्या दोन्हीच्या मधला मी अगोदर फरक सांगतो. फॉर एक्झाम्पल x डिवाइडेड बाय x प्लस 1 x मायनस 2 x प्लस 1 डिवाइडेड बाय x प्लस 2 त्याचा स्क्वेअर x प्लस 4. हे जे दोन एक्झाम्पल आहेत, आता या ठिकाणी जर मी बघितलं तर पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर हा जो डिनॉमिनेटर आहे त्याचे फॅक्टर्स, या फॅक्टर वरून ह्याचे केस 1, केस 2 आणि केस 3 असे तीन टाइप आहेत. आता हे पहिले एक्झाम्पल जर मी बघितलं, यामध्ये पहिला फॅक्टर आहे x प्लस 1, दुसरा जो फॅक्टर आहे तो आहे x मायनस 2. नॉन रिपीटेड याचा अर्थ असा आहे या डिनॉमिनेटर मध्ये एकही फॅक्टर रिपीट झालेला नाही. x प्लस 1 हा एकच वेळेस आलेला आहे, x मायनस 2 हा पण एकच वेळेस आलेला आहे. एकही फॅक्टर जर रिपीट झाला नाही, नॉन रिपीटेड, ही केस 1. दिस इज केस 1. आता हे जर एक्झाम्पल मी बघितलं, त्यामध्ये हा डिनॉमिनेटर महत्वाचा आहे, न्यूमरेटर नाही. आता x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा पहिला पार्ट जर मी बघितला, बेसिकली एक्स स्क्वेअर काय, तर ते आहे x इंटू एक्स. आता या ठिकाणी x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आलाय, ह्याचा अर्थ असा आहे x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे बेसिकली काय आहे, तर ते आहे x प्लस 2 इंटू एक्स प्लस 2. एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे आहे x प्लस 2 इंटू एक्स प्लस 2. म्हणजे या ठिकाणी जर मी बघितलं तर x प्लस 2 हा जो फॅक्टर आहे हा दोन वेळेस आलेला आहे, म्हणजे तो रिपीट झालेला आहे. जर रिपीट झाला तर केस 2 मध्ये जाते. इफ डिनॉमिनेटर कंटेन्स रियल रिपीटेड फॅक्टर, रिपीट मीन्स परत परत जर आला तो फॅक्टर तर त्याला म्हणायचं रिपीटेड फॅक्टर्स. हा झाला केस 1 आणि केस 2 मधला फरक. आता केस 3 हे नंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आज जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत ते पूर्ण एक्झाम्पल केस 1 वर डिपेंड आहे. म्हणजे इथं एकही फॅक्टर रिपीट होणार नाही, आणि जर तो रिपीट होत असेल तर मग ते सॉल्व्ह होणार आहे केस 2 न. आता ऍक्च्युली पार्शियल फ्रॅक्शन न एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, now let's take one example. Integration of x divided by x plus 1 x minus 2 dx. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर हा जो डिनॉमिनेटर आहे याचे फॅक्टर्स, या डिनॉमिनेटरचे या ठिकाणी फॅक्टर्स गिवन आहेत. जर या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स जर गिवन नसतील तर अगोदर या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पाडावे लागतात, आणि फॅक्टर पाडल्याच्या नंतर ते पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह होणार आहे. आता फॅक्टर पाडायची मला कधी गरज पडणार आहे, सपोज x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 6. आता हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे या ठिकाणी फॅक्टर्स गिवन नाहीत, किंवा x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4, किंवा इथं x प्लस 1 घ्या. आता हा जर डिनॉमिनेटर बघितला तर या ठिकाणी याचे फॅक्टर्स गिवन नाहीत. मग अगोदर ह्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पाडावे लागतात
आणि फॅक्टर पाडल्याच्या नंतर त्याला पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करावं लागतंय. आता फॅक्टर कधी पडते, फॅक्टर पाडण्याच्या कंडिशन काय, समजा एक्सचा पॉवर ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे 2 किंवा 3 आहे, कारण की व्हेरिएबल या ठिकाणी एक्स आहे, आणि त्याच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये इथं काहीतरी यायला लागलंय. आता याचे फॅक्टर मला पाडावे लागतात. ऍक्च्युली याचे फॅक्टर पडत नाही, ती गोष्ट वेगळी आहे, कारण की इरिड्युसिबल केस 3 मध्ये जात आहे. जर मला पाडायचे असतील किंवा फॅक्टर पाडायची गरज कधी, एक्सचा पॉवर ग्रेटर दॅन 1 पाहिजे, म्हणजे 2 किंवा 3 पाहिजे, आणि ह्या एक्स स्क्वेअर, इथे एक्स स्क्वेअर आले, एडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीतरी प्रेझेंट पाहिजे, त्यावेळेस त्याचे फॅक्टर पाडतात. एक्सचा पॉवर जर 1 असेल तर समजायचं हा फॅक्टर मला गिवन आहे. इथं पण एक्सचा पॉवर 1 आहे, हा पण फॅक्टर गिवन आहे. एक्सचा पॉवर जर 1 असेल तर फॅक्टर गिवन असणार आहे तर डिनॉमिनेटर मध्ये, आणि एक्सचा पॉवर ग्रेटर दॅन 1 आला म्हणजे 2 किंवा 3 आला, तर मला अगोदर त्याचे फॅक्टर्स पाडावे लागतात, आणि फॅक्टर्स पाडल्याच्या नंतर ते पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करावं लागते. आता हा जर डिनॉमिनेटर बघितला तर या ठिकाणी मला या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स गिवन आहेत, मला याचे फॅक्टर्स पाडायची गरज नाही. मग अगोदर याला पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करा. पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करण्याची गरज काय यायला लागली आहे. आता या ठिकाणी हे सगळं मल्टिप्लाय डिवाइड मध्ये आहे. मल्टिप्लाय डिवाइड मध्ये मला इंटिग्रेशन सेपरेट करता येत नाहीत. इंटिग्रेशन जर सेपरेट करायचे असतील तर दोघांच्या मध्ये एकतर प्लस पाहिजे किंवा मायनस पाहिजे. म्हणजे कसं, हेच जर असं असतं 1 डिवायडेड बाय एक्स प्लस 1 प्लस 2 डिवायडेड बाय एक्स मायनस 2 डीएक्स. आता या ठिकाणी प्लस यायला लागलंय, मग प्लस असेल मायनस असेल, मला प्रत्येकाची इंटिग्रेशन सेपरेट करता येते. मग याचं इंटिग्रेशन सेपरेट होणार आहे, प्लस याचं इंटिग्रेशन या ठिकाणी सेपरेट होणार आहे. पण हे असं पाहिजे होतं. इतर तर सगळं हे मल्टिप्लाय डिवाइड मध्ये. मग पार्शियल फ्रॅक्शन काय करताय, हा जो मल्टिप्लाय डिवाइडचा पार्ट आहे त्याला इथं समोर एडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये ट्रान्सफर करते, जेणेकरून मला इंटिग्रेशन नंतर सेपरेट करता येते. सुरुवातीला हा पार्ट पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करा. एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस 1 एक्स मायनस 2 इक्वल टू, सगळ्यात मेन काय तर डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स. या ठिकाणी पहिला फॅक्टर आला एक्स प्लस 1, दुसरा फॅक्टर आलेला आहे एक्स मायनस 2. इथं 2 फॅक्टर आहेत तर 2 अननोन कन्सिडर करा, ए आणि बी. ए च्या खाली पहिला फॅक्टर घ्या एक्स प्लस 1 प्लस बी च्या खाली हा दुसरा फॅक्टर घ्या एक्स मायनस 2. आता या ठिकाणी फक्त हे 2 फॅक्टर होते म्हणून मी 2 अननोन कन्सिडर केले, ए आणि बी. या ठिकाणी जर तिसरा फॅक्टर असता, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जर 3 फॅक्टर असते तर मी तिसरा अननोन घेतला असता प्लस सी, आणि त्याच्या खाली तो तिसरा फॅक्टर लिहिला असता. इथं 2च फॅक्टर आहेत म्हणून मी 2 अननोन कन्सिडर केले. याला द्या इक्वेशन नंबर 1. आता मला फाइंड करायचे आहेत ए आणि बी. ए आणि बी अगोदर फाइंड करा आणि नंतर ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सगळ्या एक्झाम्पल साठी पार्शियल फ्रॅक्शनच्या जे स्टेप आहेत केस 1 साठी त्या सेम राहणार आहेत. मग ए आणि बी कसं फाइंड करायचं, त्यासाठी एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस 1 एक्स मायनस 2 इक्वल टू, हे पहिलं डिव्हिजन आहे प्लस हे दुसरं डिव्हिजन आहे. 2 डिव्हिजनच्या मध्ये प्लस असेल किंवा मायनस असेल तर त्याला सॉल्व्ह करा क्रॉस मल्टिप्लिकेशन न. ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर ए इंटू येणार आहे एक्स मायनस 2 प्लस बी इंटू येणार आहे एक्स प्लस 1 डिवायडेड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, सो एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 2.
प्रत्येक वेळेस हे दोन्ही साईडचा डिनॉमिनेटर सेम येणार आहे, त्याला कॅन्सल करा. इथे राहिलं एक्स इक्वल टू ए इंटू एक्स मायनस 2 प्लस बी इंटू एक्स प्लस 1, याला द्या इक्वेशन नंबर 2. इथं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि जर 3 फॅक्टर आले तर मग ते एलसीएम घेऊन सॉल्व्ह करावं लागतंय. आता इथून मला फाइंड करायचं ए आणि बी. ते कसं फाइंड करायचं? ए ला जर फाइंड करायचं असेल तर बी ला 0 करा आणि बी ला जर फाइंड करायचं असेल तर ए ला 0 करा. आता ए ला फाइंड करताना मला बी ला 0 करायचंय, पण ते 0 कसं करायचं? बी च्या मल्टिप्लाय मध्ये इथं आहे एक्स प्लस 1. मग हा ब्रॅकेट जर मी 0 केला तर 0 इंटू बी ते 0 होऊन जाणार आहे. मग हा ब्रॅकेट 0 कसा करायचा? तर या ठिकाणी एक्स प्लस 1 आहे. मग एक्स ची अशी व्हॅल्यू पुट करा जेणेकरून हा ब्रॅकेट 0 झाला पाहिजे. आता ती व्हॅल्यू कोणती पुट करायची? एक्स इथं प्लस 1 आहे तर ह्याच्या अपोजिट पुट करा, म्हणजे -1. इथं प्लस 1 आहे तर मी -1 जर पुट केलं तर -1 प्लस 1 ते 0 होऊन जाणार आहे. प्रत्येक वेळेस एक्स ची व्हॅल्यू कोणती पुट करायची इथून काढायचं. समजा कुणी जर विचारलं एक्स प्लस 4 हे एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू साठी 0 होऊन जाणार आहे, तर एक्स च्या नंतर इथं प्लस 4 आहे, प्लस 4 ह्याच्या अपोजिट पुट करा, म्हणजे -4 जर पुट केलं तर -4 प्लस 4 या ठिकाणी 0 होऊन जाणार आहे. मग ए ला फाइंड करायचा असेल तर हा ब्रॅकेट मी 0 करणार आहे. तो 0 कसा करायचा? असं लिहितो इथं, टू फाइंड ए पुट ए ला फाइंड करायचं तर बी ला 0 करा, म्हणजे हा ब्रॅकेट 0 करा. हा ब्रॅकेट 0 कधी होऊन जाणार आहे? जर मी एक्स इक्वल टू -1 पुट केलं तर हा ब्रॅकेट 0 होऊन जाणार आहे. इक्वेशन नंबर 2. ज्या ज्या ठिकाणी एक्स दिसायला लागले त्या त्या ठिकाणी लिहा -1. सो एक्स इज -1 इक्वल टू ए एक्स इज -1 -2. आता हे -1 प्लस 1 जर मी या ठिकाणी एक्स इक्वल टू -1 जर पुट केलं तर हे 0 होऊन जाणार आहे. 0 इंटू बी हे सगळेच 0 होणार आहे आणि 0 जर ह्याच्यामध्ये ऍड केलं तर चेंज होणार नाही. मग -1 इक्वल टू ए इंटू हे -1 -2 ह्या दोन नंबरची जर एडिशन केली तर ती येणार आहे -3. आता हे जे -3 आहेत ते ए ला मल्टिप्लाय मध्ये आहेत. -3 जर इकडे आले तर त्याचं डिव्हिजन होणार आहे. सो -1 डिवायडेड बाय दिस -3. हे -3 इकडे शिफ्ट करा, इट गोज टू डिव्हिजन इक्वल टू ए. मग 1/3 इट इज इक्वल टू ए. तर ए किती भेटलं? तर ए भेटलं मला 1/3. मी इथं बाजूला लिहितो. सो ए भेटलं 1/3. आता जसं ए फाइंड केलं होतं सिमिलरली फाइंड करा बी. आता बी ला जर फाइंड करायचं असेल तर मला ए ला 0 करायचंय. मग एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू साठी हा ब्रॅकेट 0 होऊन जाणार आहे? तर या ठिकाणी -2 आहे. मग एक्स इक्वल टू जर +2 पुट केलं तर हा ब्रॅकेट 0 होऊन जाणार आहे. 0 इंटू ए हे सगळेच 0 होणार आहे. मग टू फाइंड बी पुट एक्स इक्वल टू +2 इन इक्वेशन नंबर 2. आता ज्या ज्या ठिकाणी एक्स दिसायला लागले त्या त्या ठिकाणी 2 लिहा. सो एक्स इज 2 इक्वल टू इथं जर मी 2 पुट केलं 2 - 2 हे 0 होऊन जाणार आहे. 0 इंटू ए हे सगळे 0 होऊन जाणार आहे आणि 0 जर ह्याच्यामध्ये ऍड केलं तर चेंज होणार नाही. सो बी एक्स इज नाउ 2 + 1. 2 as it is
बी हे 2 + 1 या ठिकाणी 3 भेटणार आहे. सो 3 हे 2 ऍज इट इज. हे जे 3 आहे हे बी ला मल्टिप्लाय मधलं आहे. ते जर या साईडला आलं तर त्याचं होणार आहे डिव्हिजन. सो 2/3 इट इज इक्वल टू बी. मग बी किती भेटलं तर बी भेटलं मला 2/3. आता हे जे ए आणि बी फाइंड केलेलं आहे मी इक्वेशन नंबर 2 वरून, ते पुट करायचं इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो पुट इथल्या पुट ए इक्वल टू 1/3 and b equal to 2/3 in equation number 1. इक्वेशन 1 हे सगळे इक्वेशन ला. सो x डिवाइडेड बाय x + 1 x - 2 इट इज इक्वल टू a किती भेटलं तर a भेटलं 1/3 x + 1. b किती भेटलं 2/3 x - 2. नाऊ मला ऍक्च्युली ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्या. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्या. सो इंटिग्रेशन ऑफ RHS dx. इथं प्लस आहे म्हणून हा ब्रॅकेट. मी याचं इंटिग्रेशन घ्यायला लागलोय. हे आणि हे काही वेगळे नाही. याला फक्त मी एडिशन सबट्रॅक्शन मध्ये समोर स्प्लिट केलंय बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. आता या ठिकाणी प्लस आहे. प्लस असेल मायनस असेल प्रत्येकाचे इंटिग्रेशन सेपरेट करा. म्हणजे याचं इंटिग्रेशन सेपरेट होणार आहे प्लस याचं इंटिग्रेशन सेपरेट होणार आहे. आणि सेपरेट करतानाच कॉन्स्टंटला बाहेर घ्या. या ठिकाणी कॉन्स्टंट आहे 1/3. सो 1/3 1 डिवाइडेड बाय x + 1 dx प्लस या ठिकाणी कॉन्स्टंट आहे 2/3 इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय x - 2 dx. याचे इंटिग्रेशन सेपरेट प्लस याचे इंटिग्रेशन सेपरेट आणि सेपरेट करतानाच कॉन्स्टंट बाहेर घ्या. हे 1/3 ऍज इट इज. आता हा जो पार्ट आहे हा कशाने सॉल्व्ह होणार आहे तर माझ्याकडे एक फॉर्म्युला होता. इंटिग्रेशन ऑफ f' डिवाइडेड बाय f(x) dx इक्वल टू. जर न्यूमरेटर जर डेरिव्हेटिव्ह असेल डिनॉमिनेटरचा तर त्याचं इंटिग्रेशन होतं log of f(x) + c. आता हा न्यूमरेटर आहे हा डिनॉमिनेटर आहे. ह्या मेथडनं कधी सॉल्व्ह होत आहे न्यूमरेटर मध्ये जे x यायला लागलंय त्याचा पॉवर 1 न कमी पाहिजे डिनॉमिनेटरच्या x च्या. तर ते लॉगच्या मेथडनं सॉल्व्ह होणार आहे. फॉर एक्झाम्पल x डिवाइडेड बाय x² + 1. आता या ठिकाणी x चा पॉवर 1 यायला लागलाय. डिनॉमिनेटर मध्ये जे x यायला लागलंय त्याचा हायएस्ट पॉवर यायला लागलाय 2. मग न्यूमरेटरचा पॉवर 1 न कमी आहे डिनॉमिनेटरच्या पॉवरच्या तर ते 100% लॉग न सॉल्व्ह होते. आता वर 1 यायला लागलंय म्हणजे ऍक्च्युली ते आहे x⁻⁴. एनिथिंग ⁻⁴, a⁻⁴, आन्सर इज 1. पॉवर मध्ये जर 0 आलं तर आन्सर 1 असते. मग x⁻⁴ म्हणजे बेसिकली ते 1च आहे. त्या 1 लाच मी लिहिलंय x⁻⁴. इथं पॉवर 1 आहे. वरचा पॉवर 1 न कमी आहे. खाली पॉवर 1 आहे तर 1 - 1 किती 0. 2 - 1 किती 1. तर ते लॉगच्या मेथडनं सॉल्व्ह होणार आहे. नाऊ मी x + 1 चा जर डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू x काढा तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x + 1 इक्वल टू इथं प्लस आहे याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट प्लस याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. सो dx डिवाइडेड बाय dx म्हणजे 1. dx/dx कॅन्सल होणार आहे प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 हा प्युअर कॉन्स्टंट आहे 0 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे तर याचं इंटिग्रेशन किती लॉग ऑफ मॉड जो डिनॉमिनेटर आहे त्याला घ्या x + 1.
2/3 ऍज इट इज. परत याचा डेरिव्हेटिव्ह 1च येणार आहे, 1 वर आहे. ह्याचं इंटिग्रेशन किती, लॉग ऑफ मॉड x मायनस 2 प्लस c. दिस इज द फायनल आन्सर. बिफोर दॅट ह्याला अजून खाली सॉल्व्ह करता येते. नाही ह्याच्यानंतर हे 1/3 जे आहे याच्या पॉवर मध्ये लिहू शकतात, 2/3 जे आहे याच्या पॉवर मध्ये लिहू शकतात, किंवा हे असं जरी ठेवलं तरी चालणार आहे. इंटिग्रेशन ऑफ 5x minus 4 divided by x square minus 8x plus 12 let I is equal to the given इंटिग्रेशन कन्सिडर करा. आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये हे दुसऱ्या कोणत्याही मेथडनं सॉल्व्ह होणार नाही. जर इथं जर हे 1 डिवायडेड बाय जर x स्क्वेअर मायनस 8x प्लस 12 असतं तर ते थर्ड टर्मनं सॉल्व्ह झालं असतं, पण वर x चालत नाही, इथं वर x यायला लागले. मग हे अगोदर पार्शियल फ्रॅक्शननं सॉल्व्ह करावं लागते. पार्शियल फ्रॅक्शन जर सॉल्व्ह करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय, तर हा जो डिनॉमिनेटर आहे याचे अगोदर मला फॅक्टर पाडावे लागतील. इथं x चा पॉवर 2 आलाय, एडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीतरी प्रेझेंट आहे, याचे फॅक्टर्स गिवन नाहीत, अगोदर याचे फॅक्टर्स पाडावे लागतात. मग एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 12 अगोदर ह्याचे फॅक्टर्स पाडा. फॅक्टर कसे पाडायचे हे 10वीला होतं. एक्स स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 इंटू 12 ते येणार आहे 12. फॅक्टर्स कसे पाडायचे, 12 इंटू 1 ते आलं 12. मग 12 ला 1 इंटू 12 ते आलं 12, आणि इथं एक्सचा जो पार्ट आहे तो आहे मायनस 8, सो मायनस 8. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 12 इंटू 1 12. एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये किती आहे तर मायनस 8 आहे, मायनस 8. आता या ठिकाणी असे दोन नंबर घ्या ज्या दोन नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशन, तर ते 12 आलं पाहिजे, आणि त्या दोन नंबरची जर एडिशन केली तर ती आली पाहिजे मायनस 8. मग असे दोन नंबर कोणते, तर मायनस 6 मायनस 2. पहिला नंबर आहे मायनस 6, दुसरा नंबर आहे मायनस 2. मायनस मायनस प्लस झालं, मायनस मायनस प्लस 6 इंटू 2 12. मायनस 6 मायनस 2 ह्या दोन नंबरची जर मी एडिशन केली तर ती येणार आहे मायनस 8. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 12 ह्याचे दोन फॅक्टर कोणते पडले, तर पहिला फॅक्टर भेटला x मायनस 6 आणि दुसरा फॅक्टर भेटला x मायनस 2 इक्वल टू 5x मायनस 4 ऍज इट इज. ह्याचे फॅक्टर पाडले, पहिला फॅक्टर भेटला x मायनस 6, दुसरा फॅक्टर भेटला x मायनस 2 dx. आता याच्यानंतर याला पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करा आणि नंतर त्याचं इंटिग्रेशन घ्या. 5x मायनस 4 डिवायडेड बाय x मायनस 6 x मायनस 2 इक्वल टू. परत या ठिकाणी हे दोन फॅक्टर आहेत तर दोन अननोन घ्या. ए त्याच्या खाली घ्या पहिला फॅक्टर x मायनस 6 प्लस बी, त्या खाली घ्या दुसरा फॅक्टर x मायनस 2. दिस इज इक्वेशन नंबर 1. परत ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन न सॉल्व्ह करा. 5x मायनस 4 डिवायडेड बाय x मायनस 6 x मायनस 2 इक्वल टू. क्रॉस मल्टिप्लाय करा. सो a इंटू x मायनस 2 प्लस b इंटू दिस x मायनस 6 डिवायडेड बाय दोघांचं मल्टिप्लिकेशन
एक्स मायनस 6 एक्स मायनस 2. हा कॉमन डिनॉमिनेटर या ठिकाणी कॅन्सल झाला. जे राहिलं दॅट इज द इक्वेशन नंबर 2. हा कॉमन डिनॉमिनेटर या ठिकाणी कॅन्सल केल्याच्या नंतर जे राहणार आहे ते इथे असं आहे, तर ते आहे 5x मायनस 4 इथे राहिलं 5x मायनस 4 इक्वल टू a x मायनस 2 प्लस b x मायनस 6. कॉमन डिनॉमिनेटर कॅन्सल करून इक्वेशन 2 ते भेटलं. आता a ला जर फाइंड करायचं तर b ला 0 करा आणि b ला जर फाइंड करायचं तर a ला 0 करा. b ला 0 करण्यासाठी हा ब्रॅकेट 0 करा, a ला 0 करण्यासाठी हा ब्रॅकेट 0 करा. नसले तो टू फाइंड a. आता एक्सच्या b ला 0 करायचं म्हणजे हा ब्रॅकेट 0 करायचा आहे. तर एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू साठी हा ब्रॅकेट 0 होऊन जाणार आहे? या ठिकाणी मायनस 6 आहे, त्याच्या अपोजिट पुट करा. सो पुट x इक्वल टू प्लस 6. मायनस 6 आहे तर प्लस 6 पुट करा. ज्या ज्या ठिकाणी x दिसायला लागले इक्वेशन 2 मध्ये त्या त्या ठिकाणी लिहायचं 6. हे 5 इंटू x आहे तर 5 इंटू 6 मायनस 4 इक्वल टू a इंटू x इज नाऊ 6 मायनस 2. हा 0 होऊन जाणार आहे इंटू b ते 0 होणार आहे. आता हे किती येणार आहे? 5 इंटू 6 ते येणार आहे 30. मायनस 4 जर काढलं तर ते येणार आहे 26. 5 इंटू 6 30. 30 मायनस 4 26 इक्वल टू a 6 मायनस 2 किती तर 4. आता 4 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहेत, इकडे आलं तर त्याचं डिव्हिजन होणार आहे. सो 26 डिवाइडेड बाय 4 इट इज इक्वल टू a. आता 2 ने हे दोघे रेड्यूस होते. 2 ने याला पण डिवाइड करा, याला पण डिवाइड करा. 26 ला जर मी 2 ने डिवाइड केलं 13. 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर ते येणार आहे 2 इट इज इक्वल टू a. मग a किती भेटलं तर a भेटलं 13 डिवाइडेड बाय 2. आता जसं a फाइंड केलं तसं b फाइंड करा. b फाइंड करताना a ला 0 करा म्हणजे हा ब्रॅकेट 0 करा. आता एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू साठी हा ब्रॅकेट 0 होऊन जाणार आहे? त्याच तो टू फाइंड b पुट x इक्वल टू इथं मायनस 2 या तर प्लस 2 पुट करा इन इक्वेशन नंबर 2. आता ज्या ज्या ठिकाणी प्लस x आहे त्या त्या ठिकाणी लिहायचं 2. 5 इंटू x इज 2 मायनस 4 इक्वल टू. आता इथे जर मी 2 पुट केलं तर 2 मायनस 2 हा ब्रॅकेट 0 होऊन जाणार आहे. 0 इंटू a हे सगळं 0 होऊन जाणार आहे. इथे राहणार फक्त b 2 मायनस 6 x इज 2 मायनस 6. हे किती येणार आहे? 5 इंटू 2 10 10 मायनस 4 6. b 2 मायनस 6 जर काढलं तर ते येणार आहे मायनस 4. आता मायनस 4 मल्टिप्लाय मध्ये b ला इकडे आलं तर त्याचं होणार आहे डिव्हिजन. सो 6 डिवाइडेड बाय मायनस 4 इट इज इक्वल टू b. टू ने रेड्यूस करा, इथे येणार आहे मायनस 3 डिवाइडेड बाय 2. हे प्लस मायनस ते मायनस झालं. 2 न 6 ला डिवाइड केलं तर 3 येणार आहे. 4 ला डिवाइड केलं तर 2 येणार आहे दॅट इज b. मग b किती भेटलं तर b भेटलं मायनस 3 डिवाइडेड बाय 2. आता आलेलं जे a आणि b आहे ते इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. सो पुट a इक्वल टू 13 बाय 2 and b इक्वल टू मायनस 3 डिवाइडेड बाय 2 इन इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन 1 5x मायनस 4 डिवाइडेड बाय x मायनस 6 x मायनस 2 इक्वल टू a इज 13 डिवाइडेड बाय 2
एक्स मायनस 6. आता बी इथं प्लस आहे पण 3/2 हे मायनस आहे, पण प्लस मायनस ते मायनस होणार आहे. सो मायनस 3/2 एक्स मायनस, इथं मायनस कसं आलं तर इथलं प्लस पण बी ची व्हॅल्यू या ठिकाणी मायनस येणार आहे, तर प्लस मायनस ते मायनस होणार आहे. नाऊ इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. आता दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्या. इथं मायनस असल्यामुळं हा पार्ट ब्रॅकेटच्या मध्ये घ्या. आता या ठिकाणी मायनस आहे, प्लस असेल मायनस असेल, प्रत्येकाची इंटिग्रेशन सेपरेट करा आणि सेपरेट करतानाच कॉन्स्टंट बाहेर घ्या. या ठिकाणी कॉन्स्टंट आहे 13/2 1/x मायनस 6 dx. या ठिकाणी कॉन्स्टंट आहे 3/2 1/x मायनस 2 dx. हे 13/2 परत हे लॉग न सॉल्व्ह होणार आहे, ह्याचा आन्सर येणार आहे लॉग ऑफ मॉड x मायनस 6 मायनस 3/2 परत हे लॉग न सॉल्व्ह होणार आहे लॉग ऑफ मॉड x मायनस 2 प्लस c. याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे तर ते लॉग न सॉल्व्ह होणार आहे. Next one is 1 divided by x plus 1 x plus 2 x plus 3 dx. आता या ठिकाणी जर बघितलं इथे x चा पॉवर 1 आहे, हा फॅक्टर गिवन आहे. इथे x चा पॉवर 1 आहे, हा फॅक्टर गिवन आहे. इथे x चा पॉवर 1 आहे, हा फॅक्टर गिवन आहे. अगोदर याला पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर त्याचं इंटिग्रेशन घ्या. इथे हे तिन्ही फॅक्टर गिवन आहेत, म्हणजे डिनॉमिनेटरचे या ठिकाणी मला कम्प्लीट फॅक्टर माहित आहेत. 1 डिवायडेड बाय x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 इक्वल टू 3 फॅक्टर आहेत तर 3 अननोन घ्या. ए त्याच्या खाली पहिला फॅक्टर, बी त्या खाली दुसरा फॅक्टर, प्लस सी तिसरा फॅक्टर. हा पार्ट ऍज इट इज 1 डिवायडेड बाय x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 इक्वल टू. आता जर दोन पहिले डिव्हिजन प्लस दुसरं डिव्हिजन असेल तर ते मी क्रॉस मल्टिप्लिकेशन न सॉल्व्ह करू शकणार आहे. आता या ठिकाणी पहिलं डिव्हिजन प्लस दुसरं डिव्हिजन प्लस तिसरं डिव्हिजन आलंय तर ह्याला एलसीएम न सॉल्व्ह करा. त्याचा अगोदर एलसीएम घ्या. एलसीएम कसा घ्यायचा? एलसीएम घेताना एक फॅक्टर फक्त एकच वेळेस घ्या, त्याला रिपीट होऊ द्यायचं नाही. एच्या खाली फॅक्टर एक्स प्लस 1, समोर कुठे एक्स प्लस 1 नाही, मग एक्स प्लस 1 घेतलं. बी च्या खाली फॅक्टर आहे एक्स प्लस 2, समोर कुठे नाही. सी च्या खाली फॅक्टर आहे एक्स प्लस 3, तो अगोदर घेतलेला नाही म्हणून एक्स प्लस 3 ला घ्या. एलसीएम घेताना या डिनोमिनेटरचा घ्या. हा झाला पहिला पार्ट एलसीएमचा. दुसऱ्यामध्ये काय करा, एच्या खाली फॅक्टर आहे एक्स प्लस 1, एक्स प्लस 1 न जर घेतलेल्या एलसीएम ला डिवाइड करा. एच्या खाली फॅक्टर आहे एक्स प्लस 1, एक्स प्लस 1 न जर याला डिवाइड केलं तर एक्स प्लस 1 कॅन्सल होणार आहे. इथे राहणार आहे एक्स प्लस 2 एक्स प्लस 3, त्याने ए ला मल्टिप्लाय करा. सो ए इंटू एक्स प्लस 2 एक्स प्लस 3 प्लस बी च्या खाली फॅक्टर आहे एक्स प्लस 2, एक्स प्लस 2 ने याला डिवाइड करा. राहणार आहे एक्स प्लस 1 एक्स प्लस 3, त्याने बी ला मल्टिप्लाय करा. सो बी इंटू एक्स प्लस 1 एक्स प्लस 3 प्लस सी च्या खाली फॅक्टर आहे एक्स प्लस 3, याला डिवाइड करा. राहणार आहे एक्स प्लस 1 एक्स प्लस 2, त्याने सी ला मल्टिप्लाय करा. सो सी एक्स प्लस 1 एक्स प्लस 2. हा कॉमन डिनॉमिनेटर या ठिकाणी कॅन्सल करा. इथे राहिलं किती तर या ठिकाणी राहिलं
1 इक्वल टू a इंटू ब्रॅकेट x प्लस 2 x प्लस 3 प्लस b x प्लस 1 x प्लस 3 प्लस c x प्लस 1 x प्लस 2. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता अगोदर फक्त दोघ जण आले होते म्हणजे ए आणि बी. तर ए ला फाइंड करायचं तर बी ला 0 करा, बी ला फाइंड करायचं तर ए ला 0 करा. आता या ठिकाणी 3 जण आलेत तर काय करा, ए ला फाइंड करताना बी आणि सी ह्या दोघांना 0 करा, बी ला फाइंड करताना ए आणि सी ह्या दोघांना 0 करा आणि सी ला फाइंड करताना ए आणि बी ह्या दोघांना 0 करा. आता दोघांना 0 कसं करायचं, ए ला फाइंड करायचं तर बी सी हे दोघ जण 0 झाले पाहिजेत. 0 कसे करायचे, आता बी आणि सी यांच्या मल्टिप्लाय मधला कॉमन फॅक्टर बघा. कॉमन म्हणजे तो फॅक्टर बीच्या पण मल्टिप्लाय मध्ये असला पाहिजे आणि सीच्या पण मल्टिप्लाय मध्ये असला पाहिजे. आता बीच्या मल्टिप्लाय मध्ये x प्लस 1 आहे, सीच्या मल्टिप्लाय मध्ये पण x प्लस 1 आहे, ह्याचा अर्थ कॉमन फॅक्टर आहे x प्लस 1. मग जर मी x प्लस 1 ला जर 0 केलं तर 0 इंटू हे सगळं 0 होणार आहे, हे सगळेच 0 होणार आहे. आता बीच्या मल्टिप्लाय मध्ये अजून x प्लस 3 आहे पण सीच्या मल्टिप्लाय मध्ये नाही. सीच्या मल्टिप्लाय मध्ये x प्लस 2 आहे पण बीच्या मल्टिप्लाय मध्ये x प्लस 2 नाही. मग कॉमन कोण आहे, तर कॉमन आहे x प्लस 1. सिमिलरली बी ला फाइंड करताना ए आणि सी ह्या दोन्हीच्या मधला कॉमन फॅक्टर बघा. ए आणि सी मधला कॉमन फॅक्टर आहे x प्लस 2 इथं पण आहे, x प्लस 2 इथं पण आहे, तर x प्लस 2 ला 0 करा. सिमिलरली फॉर सी. नाउ टू फाइंड ए पुट x इक्वल टू, आता x च्या कोणत्या व्हॅल्यू साठी x प्लस 1 हा कॉमन फॅक्टर 0 होऊन जाणार आहे, प्लस 1 आहे तर पुट करा -1 इन इक्वेशन नंबर 2. आता ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथे या -1, सो 1 इक्वल टू a x इज -1 प्लस 2 x इज -1. ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथं -1 ल्या. आता हा पार्ट 0 होणार आहे, तो पण पार्ट 0 होणार आहे. सो 1 -1 प्लस 2 1 इंटू ब्रॅकेट -1 प्लस 3 दॅट इज 2. हे 1 इक्वल टू 1 इंटू 2 इंटू a 2a. तरी तुम्हाला a किती भेटलं, 2 ला इकडे शिफ्ट करा, इट गोज टू डिव्हिजन. सो 1/2 इट इज इक्वल टू a. म्हणजे a या ठिकाणी किती भेटलं, तर a भेटलं 1/2.